ओंकारेश्वर फायनली। ओ शिट, खजराना गणेश मंदिर जबरदस्त है। सातवीस झालेत, आता आहे डे 2 इंदोरमध्ये। माझा तावरून रेडी आहे, निकिता तावरती 8 वाजता निघायचं आहे, अर्धा तास आहे अजून। थोडंसं खाऊन ओंकारेश्वर ते गार होऊन जाए। ये पंखा कम कर दे। अभी आ ही रही हूँ। मतलब शनि जी और 9 ग्रह का अलग अलग मंदिर है क्या यहाँ पे, या कैसा है? 9 मुखी हो। अच्छा अच्छा, अरे बाप रे, ओके। ये तो न करो कि सबसे अगर जाना माना शनिदेव मंदिर है तो यही है। वो एक अपना महाराष्ट्र में ये है शनि शिंगणापुर, वो एक है। उधर क्या ब्रिज बन रहा है क्या शायद? वो रेलवे ब्रिज है ना। अच्छा ओके ओके। इस ब्रिज से बंद कर देना। अरे बाप रे, इतना ऊपर आता है पानी? तो फिर ये घर वीर सब ये सब डूब जाते हो आसपास ही। गाडी मागे ठेवून दिली आम्ही आणि चालत चाललोय, कारण काय खूप ट्रॅफिक झाले आणि ऑलरेडी लेट झाले। आम्हाला ऍक्च्युली 10 ते 12चा स्लॉट मध्ये जायचंय, 11 सव्वा 11 वाजलेत। नाही का, काय होत नाही एवढं काय नाही, रिक्षा पण फुल आहेत नेमकी। हो मग पोहोचू ना आपण बरोबर। प्रेम तुमचा सेतू लागला ना, तर उलट रिटर्न यावं लागेल चालत आपल्याला। कॅमेरा काय आणलं नाही मी, फक्त फोन घेऊन आलोय आणि हातात वॉलेट आहे, पुढे सुट्टे पैसे आणि तिच्या हातात तो पास आहे, जो आम्ही पास काढला VIP पास। तो उलटं पालटं झालं जरा, ठीक आहे। दुसऱ्या मंदिरात गेलो होती। अगं 11:15 वाजल्यात तशी। अरे इथं वॉकिंग सुरू झालं माझं। थोडं कन्फ्युजिंग आहे आल्यावर। बांगड्या तर घ्यावं लागतील तुला इथून, घेणार असेल बांगड्या, येताना घेऊ। आता छान आहे, येताना घेऊ, येताना आत्ता नको। फायनली आलेलं आहे निकिता। अरे हे भारी आहे रे, बघ कसलं दिसतंय, मजा येते। ओह माय गॉड, क्रेझी। एवढं काय हे बघा, हे एकत्र आहे, इकडूनच आहे। हे असे एंट्रीला तुम्हाला पास मिळतो, जो ऑनलाईन बुकिंग असेल तर ऑनलाईन बुकिंग करून पास लावून घ्यायचा, म्हणजे मग VIP एंट्री। VIP एंट्री म्हणजे 300 रुपयात एंट्री, पर पर्सन 300 रुपये। पास तुम्ही पण काढून घ्या, सोपं होऊन काम। पासचं माहिती ना मला, पुढे जाऊन दाखवतो मी, पण 300-200 रुपयात पर पर्सन आहे। फायनली ज्योतिर्लिंग एक अजून एक ॲडेड। छान दिसतंय, मस्त दिसतंय, छान वेदर आहे, ऊन पण नाही नेमकं नाही जास्त। असे 2 आहेत, इकडून नॉर्मल आहे आणि इकडून हे पासची लाईन आहे। एंट्रीला विचारतात पास, हातातला कागद। हां लिटरली असं वाटतं की पबमध्ये असतं ना एंट्री, तशी वाटते, पण आपलं हा ॲक्च्युअल पब आहे आयुष्यातला। हे चालेल मला, किती हां हे आवडतं मला पबपेक्षा तरी। थोडंसं हे घेतलं प्रसादाने, हे मी म्हटलं असं ते लायन ते आहेत ना, ते वापस थोडं फार देतात येईल परत। आणि इकडून असं वरती जातात नॉर्मल लाईन, आणि इकडे परत आतमध्ये आपल्याला VIPची लाईन इकडं। हो नाईस, हा इकडूनच आहे ना, एवढी लाईन तर ठीक आहे। हो मग
अरे आलं की अरे ती नॉर्मल नाही तिकडे लेफ्ट साईड. फोटो नको नाही फोटो नाही ते आतमध्ये काढतात लोक फोटो. दोघांना घेतलं ते 1 सेकंदात दर्शन 1 सेकंदात. तुझं पण घेतलं ना माझं पण घेतलं. अरे बापरे लाईन असे डबल ट्रिपल ह्याच्यात आहे का ते. किती वेळ वाट लागेल वाट. हे कितीला बघू काय घ्यायचं हे कितीला किती काय घ्यायचं तुला. झालं दर्शन आमचं खरं तर पण एकदम 5 सेकंदात दर्शन म्हणजे. आणि हे पण ऍक्च्युली बरं झालं आपण 5 घेतला. 5चा फायदा असा की आम्ही 5 मिनिटात लाईन झालो नाही ना. तेवढं बरं झालं. 10 मिनिटात दर्शन झालं. 4-5 लाईन ऍटलिस्ट आहे की नाही. एवढं ह्या लेवल पर्यंत पाणी येतं नरमध्ये 180 लेवल पर्यंत. अच्छा उधर तक जाता है क्या. तिला बोट राईड करायची म्हणून आम्ही बोट राईडला आलो स्पेशल. म्हणजे मला करायची होती पण एवढं काय डोक्यात नव्हतं माझ्या हिच्यामुळे. छान आहे घाट सावकाश आहे निकिता. चांगलं ऊन आहे पण तरी काल पाऊस पडला थोडं ढगाळ वातावरण आहे. नाहीतर पूर्ण ढगाळ आहे म्हणजे असं एकदमच ऊन नाही आहे. क्लिअर स्काय राहिलंच ना खतरनाक ऊन असतं. ह्याचा एक मला फोटो काढायचा बरं झालं ह्या बिल्डिंगचा. असं हे ओंकारेश्वर असं हे आहे ना स्पॉट आहे तो. इथं आपला एक फोटो काढून घेऊया इथं. या लोकेशनला फोटो पण काढून घेतले आम्ही इथं थांबून. जे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. भेट जा भाय. अरे खतरनाक आहे डायरेक्ट. किसले जाऊ का. हेदर हा बस तू खाली जाऊ का भाई. माय गॉड मी बसला राहिली नाही ओट. अरे भारी शंकराचार्यजी. क्रेझी हे बघ पाणी इकडे. तुझा थोडा ज्यादा आहे क्या भाई. तुझा थोडा ज्यादा आहे. फ्लो बघ कसं खतरनाक इकडे. विषय भगवान देखो पेड़ के साइड. ओ नाइस 52 फीट. मंदिर इथं आहे. अरे अब्बा हे ओंकारेश्वरच्या इथलं डॅम आहे. नर्मदा परिक्रमा निकिताची नर्मदा परिक्रमा. मजा येते. हा संगम आहे. इथून कुठले तिकडून नर्मदा तिकडून कावेरी. हा जल छीट लो. आंघोळ करून घ्या. एक काम कर पलटी मार. अच्छा इकडून नर्मदा आणि इकडून कावेरी येते. इथं संगम होतो घाटावर. या नाईस.
मी माझ्याकडे केवढ्या बांगड्या झाल्यात आणि ही कुठे अशी छान आहे. मिळणार वेलवेट आहे. वेलवेट आहे ना. ती ज्या ज्या ठिकाणी जाते मंदिरात त्या ठिकाणी त्या बांगड्या घेते. माझी फोनची बॅटरी 28% राहिली आहे आणि आता चार्ज करायला पहिला. मी मला घेतलीच नाही. ती मला तुला ऑलरेडी एवढा बॅग आहेत नाही तिथं. 4 बॅग घेतल्या 4 हिने. आता लग्न झाल्यानंतर कोण आलं की द्यायला बरोबर. नाही पण चांगलं आहे, गिफ्ट देण्यासाठी चांगलं त्या गोष्टी. प्राचीन विष्णूजी का मंदिर आणि इकडे हे ओंकारेश्वर. हे मंदिर आहे. हे शंकराचार्यांची मूर्ती आहे. पाणी गेलं की बरं वाटतं. एक सांगू का? आंबट नाही अजून. ट्री भूक लागली होती ॲक्च्युली मला. आता लिंबू पाणी काय म्हणतो सामान मामलेश्वरचं मंदिर आहे. पण आता आम्ही ओंकारेश्वर दर्शन करून आलो. फुल गर्दी आहे, फुल लाईन आहे. जय भोलेनाथ. पार्किंग केले. आता येतं ते काका आमचे दादा. हे काय मधूनच एक्स्ट्रीम भूक लागली मला. एक्स्ट्रीम तर खायला थांबतो फक्त आणि मग जातो. खूप मस्त मजा आली. भूक लागली, खूप भूक लागली. सकाळी जे पोहे खाल्ले, पोहे जिलेबी तेवढंच आहे की नाही. नंतर काही खाल्लं नाही आहे. आता किती वाजले बघायला तुम्हाला? 1:30. तर मी टाईम दाखवला आहे ना. तुझं ओपनच होतं हे बघ. हे काहीतरी हार्ट चेक करते माझं. 1:30 वाजले. 1:30. तुम्ही येणार असाल ना तर मला वाटतं 300 रुपयाचा पास काढा. सोपं पडेल तुम्हाला ते गर्दीत जाण्यापेक्षा. पण टाइम स्लॉट आहे ते. ऑनलाईन बुकिंग करताना टाइम स्लॉट बघा मग तसं आहे. काय विशेष टिप्पणी तुझी? गुलाबा आने तक नाही आले. हे नको, हिंदी नको, मराठीत बोल. जोपर्यंत ते बोलत आहे तोपर्यंत मी येऊ शकत नाही. पण तरी जेव्हा जमेल तेव्हा पास काढून या. फुलं आणि पाणी ते काय घेऊ नका, कारण तिथं वाहता येत नाही. त्यांनी अशी काच लावली. पिंडी समोरची काच आहे, त्यामुळे तुम्हाला फुल जल काहीच वाहता येणार तिथे. एवढ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर खायला जातो, खायला थांबतो, मग फोन भेटतो तुम्हाला. तोंड कसं धुते? काय फरक पडणार आहे का? ओ शिट. हात लावू दे. नाही म्हणते, नको म्हणते. चिडती काय एवढी तू? इथे थांबले हॉटेल पंचवटीला आम्ही जेवायला. भूक लागली कारण ना. जेवणाचं एंड. आज फर्स्ट टाइम निघालं म्हटलं गुलाबजाम घेऊ. मी वेडा झालो. डायरेक्ट वेडा आलो मी. वेडा जाम इधर तो. देखते हैं क्या माहौल है आगे. नहीं तो फिर दर्शन नहीं होगा. पूरा रेड हो जाए. पूरा रेड है इधर से तो. वैसे फुल जाम है, फुल जाम. लावली आहे खाली चिखल बघ. एक तर फुल जाम आहे. मला वाटलं मंदिरातच गर्दी, पण मंदिर तर पूर्ण रिकाम आहे ऍक्च्युली. ते शनी मंदिर आहे. आम्ही थांबणार होतो पण आता भैया म्हणते आमचे, ते म्हणले की 2 मिनिट आके रुकी जाओ, दर्शन ले लो जगदंबे. नवग्रह मंदिर. सूर्य बृहस्पती नवग्रह. इथं राहू आहे आमचे देव. झालं, बरं झालं थांबलो. 2 मिनिटात दर्शन झालं. 2 मिनिटात बरं झालं थांबलो. आम्हाला वाटतं ट्रॅफिक म्हणून आम्ही थांबत नव्हतो. खूप गर्दी होती ट्रॅफिकमध्ये. आम्हाला वाटलं इथंच गर्दी आहे मंदिरात. बस आहे माझ्या पुढे, बघितलं का? त्यात मी ब्लॉक करतो. गाडीची तर अवस्था झाली.
2 मिनट में हो गया दर्शन। कुछ भी भीड़ नहीं है अंदर तो। पता नहीं पर ये जाम क्यों लग रहा फिर। आगे कुछ तो होगा। इथून पण मला काहीतरी घ्यायला घ्यावं लागेल। हे आहे खजराना मंदिर, गणपतीचं फेमस मंदिर। बहुत ही बढ़िया मंदिर आहे। मराठी एवढा मोठा एवढा मोठं गणपतीचं मंदिर एवढं पाहिलं खतरनाक मोठं मंदिर आहे, म्हणजे आतापर्यंत सर्वात मोठं मंदिर बघितलं मी गणपतीचं, आहे की नाही? एवढ्यातल्या एवढ्यात खतरनाक सुंदर। भरपूर काय काय दिलं आम्हाला। अनएक्सपेक्टेड होतं। साडी आहे ना, अख्खी साडी आणि शृंगार आहे सगळा तो। छान आहे पण मंदिर। डोक्यावरती बघ तुझे ओम मस्त काढलंय। माझ्या डोक्यावरती पण आहे का? शिट। छान आहे, मस्त मंदिर, एकदम सुंदर मंदिर। आपण जर इथे राहत असलो तर खूप वेळा आला असतो, खूप वेळा आला असतो। मला म्हणजे छान वाटलं पण ही मूर्ती पण अशी ना सुंदर आहे, वेगळीच छान आहे ना. पण छान आहे, मस्त आहे, छान झालं दर्शन। या साईडला लाईट नाही ना, असं यावं। सुंदर मंदिर आहे, या तुम्ही पण जर जमलं तर। इंदोरमध्येच आहे आणि 5-10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे इंदोरमध्ये, खजराना गणेश मंदिर। तर इथे ना सगळे ह्याचे दुकान आहेत मिठाईची, तिथून मिठाई घेतो मी। आणि मी ऐकलंय की हे जे 1 नंबरचं दुकान आहे ना, ते काहीतरी करोडोंचं दुकान आहे, खूप व्हॅल्यू खूप व्हॅल्यू आहे। आता मला माहिती नाही, पण मी ऐकलंय फक्त। शॉप नंबर A1। आता घरी जाऊया, थकलोय फुलावून आज तर। हे खूप काय काय मिळालं। गाडी कुठे बघा आधी, घरी जातो चेंज करतो, मग तुम्हाला भेटतो। खायची पण इच्छा नाही आम्हाला, राईट झोपायची इच्छा, कारण उद्या फुल डे ट्रॅव्हलिंग आहे। अरे तिकाने आज कधी खायला बनवलं ना, एवढं खाल्लंय, एवढा पाहुणचार झालाय। ऍक्च्युली खाल्लं नाहीये एवढं। मी 10 दिवस उपास केला तर सगळं उलट झालं। मी 10 दिवस मला म्हटलं बारीक झालो तुम्ही, आता फुल जाड व्हायला वाटतं, असं ब्लोटिंग झालंय मला। आणि ट्रॅव्हलिंगमध्ये ब्लोटिंग होतेच। आणि हे बघा, आता घरी जातो पहिलं आणि मग पुढचं कंटिन्यू करू, काय जे असेल ते एंडच करायचं ना, पण तरी बघूनच टेन्शन आलंय मला आता हे सगळं। इसमें काय याच्यात चपाती आहे, चपाती आहे। ओ माय गॉड, पुलाव। दिस इज दाल मखनी। दाल मखनी किया मखनी है, दाल मखनी है। तूने घर पे बनाया? हाँ, मैंने बनाया अभी, दाल मखनी बनाया है। और खतरनाक बन रहा है। ये है पनीर। अब ये खुल के नहीं रहा, हाथ अरे अरे, तर मला भूक आत्ताच पोट भरलंय माझं। 3 वाजता जेवलो मी। कुछ नहीं होता, चलो चुपचाप खा। नाही तर तू सांग कसं झालंय? ट्राई किया है? पता चला खाया ही नहीं। नहीं खाया ना, अच्छा बना पनीर खाया। ये अच्छा है, ये ठीक है, पनीर खा के देखता हूँ अभी मैं। पनीर भी अच्छा बना है। अच्छा बना है? मम्मी ने बनाया तूने बनाया? मैंने बनाया। कब सीखी तूने? ये पहले से बनाती थी। मम्मी इसको आता था पहले? हाँ, अभी संभाल लेंगे, अभी तो संभाल ही लेंगे। मेरे पहले नहीं, कुछ सही में पहले हमारे एरिया में पान से नहीं। अरे काय मजा आहे यार, घेवर आणि रबडी आणि जिलेबी पण येते। भाई 56 अच्छा इधर आ जा। नहीं 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 नहीं, बस बस बस। आइसक्रीम के साथ ट्राई करें। नहीं नहीं, मेरे को कल गाड़ी चलानी है, ये हेवी हो जाएगा मेरे को बहुत सब। अच्छे से हम इसको जबरदस्त है, खाऊं कि मैं भी? अच्छा बहुत गर्म है क्या? हाँ, हाँ, हाँ। गरम ज़्यादा नहीं लगेगा, थोड़ा थोड़ा प्रॉपर गरम किया है वैसे तो। डेटा कॉपी करून घेतो, नाही तर परत ते स्पेस नाही राहणार। उद्या सकाळी सकाळी लवकर निघायचंय। काय आज जास्त कॅमेरा शूटच नाही केलं, सगळीकडे गर्दी, ओंकारेश्वर गर्दी असते, जे काय ते फोनवरती शूट केलं। सो मी आता त्याचा डेटा पहिलं कॉपी करून घेतो। हे फोनचा डेटा याच्यात कॉपी करून आणि मग झोपायला, कारण आत्ता आहे ना 11:15 वाजलेत। सकाळी आहे ना जवळपास 7 वाजता तरी निघायचं मला। खजुराहोला उद्या जायचं, उद्या आहे पार्टी नाईट आहे, आणि मग परवा सकाळी पंजाबी टाईपचं वेडिंग आहे आणि नंतर संध्याकाळी नॉर्मल वेडिंग आहे। इथून जवळपास खजुराहो आहे 600, मी 600 बघितलं, म्हटलं 600 एक 7-8 तासात होऊन जाईल, 11 तास दाखवते मला इथून। सो थोडंसं ते हेक्टिक होऊ शकतं। सो आम्ही सकाळी 7ला निघणार आहे ॲटलिस्ट, मग
संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही, कारण थोडासा ब्रेक घेतच जाऊ. डेटो कॉपी करतो, झोपतो. आजचा दिवस छान झाला, मस्त झाला. ओंकारेश्वर दर्शन छान झालं. गणपतीचं मंदिर ते पण मस्त होतं. मी आले तर गणपतीच्या मंदिरात नक्की जा, छान आहे. फुल पोट पण भरलंय, हेवी झालंय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्या डे 3. आज दुसरा दिवस होता, डे 3 आहे. चलो बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू, बाय.